Audio Jungle. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया परभणीच्या वतीने गायरानधारकांना सातबारा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व रिपाईचे महाराष्ट्र राज्य संघटक DN धाबाडे यांनी केले होते। अनेक वर्षापासून भूमिहीन मागासवर्गीय लोक गायरान जमिनीवर आपला उदरनिर्वाह चालवत आहे। शासन निर्णयानुसार मागासवर्गीय गायरानधारकांना सातबारा मिळालाच पाहिजे, परंतु महसूल प्रशासन वेगवेगळ्या निर्णयाचा दाखला देत आहे। हा अन्याय असून याविरुद्ध मोठा लढा उभारावा लागेल असा इशारा DN धाबाडे यांनी शासनाला दिला आहे। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनावर राज्य सचिव ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे, माधुराव हातागळे, राणूबाई वावळ, जयप्रकाश इंगोले, शशिराव नंद, शहराध्यक्ष भगवान कांबळे, अशोक गोबाळे, निवृत्ती हत्यांबिरे, शशिकांत गवळी, विठ्ठलराव उजगळे, सतीश दामोदरे, कैलास दाभाडे, अप्पा गाडे, प्रताप साळवे, भाऊराव सावणे, महादू साळवे, सतीश शिंदे, DM झोडपे, भीमराव आवटे, दीनबंधू हत्यांबिरे, भीमराव खाडे, पांडुरंग आहेरे, श्याम खिल्लारे, गणेशराव वाळुळे, लताबाई नाथ भजन, मीनाताई बंदुके, लक्ष्मीबाई राक्षे, रामकिशन वाकळेसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। गायरानधारकाचा प्रश्न हा 40 ते 50 वर्षापासून प्रलंबित आहे। जे खऱ्या अर्थानं जे गायरान कसत आहेत, परंतु बरेचसे गायरानधारक असे आहेत की ज्यांना तहसीलदाराकडून आदेश मिळालेले आहेत, तलाठ्याला आदेशित केलेले आहे, परंतु तलाठ्याच्या हलगर्जीपणामुळे काही लोकांच्या नावे सातबारा झालेल्या नाहीत। गायरान त्यांना आतापर्यंत त्यांचे सातबारावर नाव आलेलं नाही। तर अशा संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जे आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्या सर्वसामान्यांना गायरानधारकांना न्याय मिळवून द्यावा आणि हा उद्देश आता आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केली असताना जिल्हाधिकारी साहेबांची भूमिका सुद्धा गायरानधारकाच्या बाजूनं पॉझिटिव्ह होती। आम्हाला त्यांच्या बोलण्यावरून आणि त्यांना आम्हाला आश्वासन देखील दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना की जे काही प्रकरण असे आहे ज्यांना म्हणजे आदेश देऊन सुद्धा त्यांच्या नावाचा सातबारा झालेला नाही, या सातबारा आम्ही मिळवून देण्याचा प्रथम प्रयत्न करू।